नमस्कार, माझे नाव निखिल नारायण पाटील. मी BY पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजचा लास्ट इयरचा विद्यार्थी आहे. मी येथे येण्यामागचा मुख्य उद्देश हा फक्त पुस्तकी ज्ञान न मिळवता ऑन फील्डवर काम करून वेगवेगळ्या येणाऱ्या इंजिनिअरिंग आव्हानांचा सामना करणे व त्यांचे पर्यायी उपाय शोधणे हा होता. येथे मला लर्निंग बाय डुईंग म्हणजेच काम करत करत शिकणे हा उपक्रम खूप चांगला वाटला. माझ्या मते विज्ञान आश्रम हे एखाद्या कार्यशाळेप्रमाणे काम करते, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंग स्किलचा वापर करून वेगवेगळे ज्ञान ऑन फील्डवर ज्ञान घेण्यास खूप सहाय्य भेटते. सध्या मी येथे सोलार स्टील या प्रोजेक्टवर काम करत आहे, जेणेकरून क्षारयुक्त पाणी पिण्यायोग्य बनवता येईल. यामध्ये सुरुवातीला आम्ही वॉटर कन्झर्वेशनवर काम करत होतो, जेणेकरून पाण्याचा वापर करून आपण वाफेचे पाण्यामध्ये रूपांतर करू शकू. पण ते करत असताना आमच्या थर्मल कॅल्क्युलेशननुसार हे समोर आले की त्यामध्ये ते होऊ शकत नाही. सो आम्ही पूर्ण ट्रॅकवर काम केलं आणि विंड कंडेन्सिंग या पद्धतीने सोलार स्टीलचे डिझाईनमध्ये चेंजेस केले. याचे वर्किंग प्रिन्सिपल असं आहे की यामध्ये सूर्यकिरणे पॅराबोलिक डिशच्या परावर्तित पृष्ठभागावर पडून त्याचे उष्णता ऊर्जा कंटेनरच्या तळाशी केंद्रित होतात, ज्याचे पुढे पाणी तापण्यासाठी मदत होते. पाणी तापल्यानंतर कालांतराने त्याचे कन्व्हर्जन बाष्पामध्ये होते व क्षार तसेच तळाशी साठून राहतात. वर गेलेली वाफ हे शंकुमय झाकणाच्या संपर्कात येऊन संकलन रिंगमध्ये त्याचे रूपांतर पाण्यामध्ये होऊन संकलन रिंगमध्ये जमा होतात, जे पुढे आपण आउटलेटद्वारे बाहेर काढतो.